नमस्कार सर्वांना. माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज बनवणार आहे मी मिक्स व्हेज पराठा. त्यासाठी पीठ मळून घेणार आहे. साधारण अर्धा किलो पीठ घेतले मी. चवीपुरतं मीठ टाकून घेतले. आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे. पीठ आता आपल्याला खूप घट्ट पण मळायचं नाही आणि पातळ पण नाही. पीठ आपलं मळून झालं. आता त्यावर थोडंसं तेल टाकून परत एकदा मळून घ्यायचे. आता थोड्या वेळासाठी पीठ आपलं मुरू द्यायचं. आता पराठ्यासाठी भाजी बनवून घ्यायची. 2 बटाटे, थोडंसं पनीर, थोडी ब्रोकोली, थोडा कोबी, थोडा मटार घेतलाय. आणखीही काही भाज्या असतील तर तुम्ही घेऊ शकता. भाज्या चॉप करून घेतल्यात, पनीर खिसून घेतले, बटाटा खिसून घेतलाय. आता गॅसवर कढई ठेवून घेणार आहे. याच्यात 2 पळी तेल टाकले. 2 कांदे बारीक चिरून घेतले होते ते पण टाकून घेणार आहे. कांदा आपला छान परतवून झालाय. आता याच्यात मिरची वाटून घेतली होती, त्यात मी कोथिंबीर, लसूण टाकलं होतं, ते अर्धा चमचा टाकून घेणार आहे. ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या टाकणार आहे आता. आणि मिक्स करून घ्यायचे. अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, छोटे 2 चमचे लाल तिखट टाकायचे. चवीपुरतं मीठ टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे. आता थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घेऊन आता भाजी तर आपली झालेली, गॅस बंद करायचा आहे आणि थंड करून घ्यायची. भाजी थंड झाली. आता एक गोळा घ्यायचा पिठाचा, थोडा मोठाच घेतलाय म्हणजे जाड पराठा लाटायचा आहे. थोडं पीठ लावून पराठा लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला ज्या आकारात पराठा लाटायचा आहे तसं तुम्ही लाटू शकताय. इथे गोलच पराठा लाटून घेणार आहे. आता भाजी भरून घेणार आहे. मोठे 2 चमचे भाजी भरली आहे आणि मोदक जसं आपण बंद करतो त्याप्रमाणे बंद करून घेणार आहे आता हा पराठा. वरती थोडंसं पीठ काढून टाकायचं आहे म्हणजे जाड होणार नाही खूप. आता पीठ लावून हलक्या हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे. एकदा पलटी करून घ्यायचा. सर्व बाजूनी पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा आपला लाटून झालाय. तवा आपला तापलेला आहे. आता त्यावर थोडंसं तेल टाकून पराठा टाकणार आहे. तर पलटी करून घ्यायचं आहे आणि वरून तूप टाकायचे. तूप, तेल तुम्ही काही पण टाकू शकताय. तुपाने आणखी छान लागतो हा पराठा. तर पलटी करून घ्यायचं आहे आणि गॅसची आच मध्यम ठेवायची आणि छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी आता पराठा भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान पराठा भाजलाय. असे पराठे खूप छान लागतात गरम गरम खायला. पराठा आवडला असेल तर नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.